रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? तर आता सगळीकडे वारीचं वातावरण चालू आहे. पुण्यातही आमच्याकडे खूप सुंदर असं वातावरण चालू आहे. आणि एक गोष्ट आहे जी कित्येक लोकांना ह्या वर्षी वारीला जाता आलेलं नाहीये. तर मग माझ्या काकांनी त्या प्रत्येक वारकऱ्याकडून किंवा त्या प्रत्येक व्यक्तीकडून ज्याला ह्यावेळेस वारीला जाता आलेलं नाहीये त्यांच्याकडून एक विठ्ठलाला पत्र लिहिलंय. आणि ते पत्र इतकं सुंदर आहे ना, तर ते लिहितात की प्रिय विठ्ठला, मुक्काम पोस्ट पंढरपूर, कसा आहेस? रखुमाई कशी आहे? यंदा तुझ्या पंढरीत येणं नाही झालं. तुझं दर्शन घेणं राहून गेल्याची रुखरुख लागलीये. अवेळी आलेला पाऊस, झालेली कामाची लगबग आणि त्यात चिंबून गेलेलं शरीर. पण खरं सांगू का पांडुरंगा, शिवारात फिरताना तुझ्या पंढरीचा भास होतोय. शेतात काम करणाऱ्या प्रत्येकात मला तुका, ज्ञाना, गोरा, सावता, नामदेव, मीरा, जना आणि मुक्ताई दिसताय. ओढ्या नाल्यात चंद्रभागेचा खळखळाट ऐकू येतोय. मन कावरं बावरं होतंय. खूप ओढ लागली होती तुझ्या दर्शनाची. पण विठ्ठला, अंथरुणावर असलेल्या माझ्या आई वडिलांच्या आजारपणात कुठेच हालता येईना बाबा. त्यांना आंघोळ घालताना, त्यांना घास भरवताना, त्यांची सेवा करताना विठ्ठला तू आणि रखुमाई दिसते त्यांच्यात. माझ्याही बळ अंगात त्या पुंडलिकासारखंच. एक विनंती आहे, पुंडलिकासारखी ताकद माझ्यात आहे की नाही माहित नाही, पण आईबाप जिवंत असेपर्यंत एकदा त्यांना दर्शन घ्यायला देशील का? माझ्या घरी मुक्कामाला येशील का? बघ, म्हणजे रखुमाईला विचारून घे. माफ करा विठोबा, संसार आणि परमार्थात याचा मेळ माझ्याकडून काही जुळना. आणि ते समद्यांना जमतं असंही नाही ना. मी एक सामान्य माणूसच. तुझ्या चरणावर कायमचा नतमस्तक, तुझाच वारकरी भक्त, तुझाच अनिल सपकाळ.